श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 45. त्रिजुगी नारायणाहून पुढे गौरीकुंडाकडे जाताना कालीगंगा आणि मंदाकिनी या दोन नद्यांचा संगम लागला. कालीगंगेचा प्रवाह निळाभोर तर मंदाकिनीचा प्रवाह पांढरा शुभ्र. भोवती दाट झाडी, उंच पर्वतांचे कडे, त्यामुळे स्थान मोठं रमणीय वाटलं. संगमावर स्नान करताना दयाळराव स्वामींच्या मनात आगळं समाधान भरून आलं. समोरील एका कड्यावर एक साधू महाराज गंगा मातेचं दर्शन घेण्यासाठी हात जोडून उभे राहिलेले दिसले. हृदयामध्ये भक्तिभाव उचंबळून आलेला दिसत होता. गंगामाईचं दर्शन घेताना साधू महाराज भावविभोर झाले आणि भाव व्याकुळ स्वरात म्हणू लागले, हे पाप विमोचिनी, पुण्य तोया, सर्व तीर्थमयी गंगा माते, तुझं पुण्य दर्शन घडलं, सगळं सगळं मिळालं, जीवन धन्य झालं, आता काही मिळवायचं राहिलं नाही. हे शब्द उच्चारत असतानाच साधू महाराजांचं अंग थरथरलं, रोमांचित झालं. अष्टसात्विक भाव जागृत झाले. ईश्वर तत्वाची प्रगाढ अनुभूती आली. ईश्वर भक्तीने भावोन्मत्त झाले. मुखावर अतीव समाधान आणि शांती दाटून आली. जय गंगे जय गंगे जय ब्रह्मवारी अंते गंगा नारायण ब्रह्म, हा मंत्र म्हणत साधू महाराजांनी अचानकपणे कड्यावरून गंगा प्रवाहात स्वतःला झोकून दिलं. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, उन्मनी अवस्थेतील मत्त भाव पाण्यात वाहत जात असतानाही तो मत्त भाव आणि तो आनंद, प्रसन्न हास्य तसंच कायम होतं. काली गंगेच्या प्रवाहात वेगाने ते पुढे पुढे वाहत जायला लागले. काही क्षणातच ते दिसेनासे झाले. काली गंगेचा घन नीळ प्रवाह जणू काही घडलंच नाही असा वेगाने पुढे वाहत राहिला. दयार्णव स्वामी भयचकित झाले, थरारून गेले. डोळ्यांनी जे पाहिलं होतं त्यावर विश्वासच बसेना. स्वप्नात आहोत की जागे आहोत हेच कळेना. दयार्णव स्वामींची अवस्था पाहून गोविंद स्वामी हसले. शांत स्वरात म्हणाले, साधू महाराज आत्मज्ञान संपन्न होते. हा त्यांचा मृत्यू नाही तर मृत्यूचाच मृत्यू आहे. शास्त्रवचन आहे की गंगा नदीच्या प्रवाहात किंवा विशिष्ट तीर्थस्थानी देहत्याग केला तर जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटका होते. केदारनाथांच्या मार्गावर अशी अनेक स्थानं आहेत जेथून आत्मज्ञानी साधू पुरुष शेकडो वर्ष देहत्याग करीत आलेले आहेत. या स्थानांना भृगुपतन असं म्हणतात. संसारातील यातना, कष्ट असह्य होऊन एखाद्याने जीव दिला तर ती आत्महत्या ठरते. त्यांचं पिंडोदकही करीत नाहीत. परंतु आत्मज्ञानी साधू पुरुषानं ईश्वर भावानं मत्त होऊन तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आत्मविसर्जन केलं तर तो मुक्त होतो. त्याग, वैराग्य, देहाबद्दलची अनासक्ती, श्रद्धाभाव परमोच्च स्थितीला पोचल्यावर असं अलौकिक आत्मसमर्पण घडू शकतं, अन्यथा नाही. म्हणूनच अशा आत्मसमर्पणाचा महामृत्युंजय या शब्दामध्ये शास्त्रकारांनी गौरव केलाय. दयार्णव स्वामींच्या मनात विचार आला, अशा आत्मसमर्पणाचे भाग्य मिळायला तेवढी पूर्व पुण्याई पाहिजे, तेवढी पूर्व पुण्याई पाहिजे. त्या साधू महाराजांची तशी पूर्व पुण्याई असणारच. मोठ्या भक्तिभावाने त्यांनी साधू महाराज गेले त्या दिशेला हात जोडून नमस्कार केला. दोघंही पुढे गौरीकुंडाला पोहोचले. तेथील गरम पाण्याच्या कुंडात स्नान करून गौरी मातेचं दर्शन घेतलं. पुजारी बाबा सांगू लागले, हे स्थान अतिशय रमणीय आणि परमपवित्र आहे. तपस्येला अगदी अनुकूल आहे. म्हणूनच तर साक्षात गिरिराज नंदिनी गौरीनं इथे खडतर तपस्या केली आणि भगवान शंकरांना जिंकून घेतलं. विश्वजननी गौरी मातेनं लावलेले अनेक वृक्ष, लताकुंज आजही इथे विद्यमान आहेत. केदारनाथांच्या मार्गावरील ही शेवटची वस्ती. इथून पुढे 6 कोसावर केदारनाथाचं मंदिर. तेथून पुढे दयार्णव स्वामी आणि गोविंद स्वामी केदारनाथला निघाले. केदारनाथच्या वाटेवर पहिल्यांदा दिसतात ते 2 बाजूंना उंच उंच पर्वत, पायथ्याशी दगडधोंड्यांच्या पात्रातून खळखळ वाहणारा प्रवाह, डोंगराच्या उतारावर दाट झाडी, उंच उंच वृक्षांची गर्दी. पण पर्वताच्या वरच्या भागावर वर्षभर हिवाळ्यात बर्फ पडतं. त्यामुळे तिथे केवळ पत्थरांच्या बोडक्या भिंती आणि सुळके दिसतात. साऱ्या वातावरणात एक आगळी गंभीर शांतता भरून राहिलेली.
दयाळराव स्वामींचं मन प्रसन्न होऊन गेलं. काही पहाड बर्फांनी आच्छादलेले दिसायचे, हिमधवल दिसायचे, हिमधवल रंगांचे. त्यावर सूर्यकिरण पडले की पहाड सोनेरी रंगाने चमकायला लागायचे. ते पाहून डोळ्यांचं पारणं फिटल्यासारखं वाटायचं. पर्वताची उंची वाढली तशी हवा विरळ व्हायला लागली. चढायला फारच श्रम पडले. तरीही काही यात्रेकरू गौरीकुंडापासून साष्टांग नमस्कार घालत घालतच आले होते. त्यांची प्रत्येक साष्टांग नमस्काराला आता दमछाक व्हायला लागली. जिद्दीने ते तसेच साष्टांग नमस्कार घालत पुढे जात होते. एक वृद्ध मनुष्य एकटाच चढत होता. अतिशय थकला होता. पुढचा चढ चढवेल का या शंकेनं तो ढसाढसा रडत तिथेच खाली बसला. भगवंता, भगवंता, इथवर आणलंस? थोडं राहिलं रे आता. तूच सांभाळून घे, तूच सांभाळून घे. कृपा कर, कृपा कर. रडत रडत दमून तो प्रार्थना करत होता. काही क्षण गेले आणि उभार येऊन तो पुन्हा उभा राहिला. जिद्दीने पुढे चालायला लागला. एका तरुण मुलानं आपल्या वृद्ध पित्याला पाठीवर घेतलं होतं. आंध्र प्रदेशातल्या एका खेड्यातला तो शेतकरी. त्याचे वडील म्हातारे झाले होते. किरकोळ चणीचे, बारीकच होते. पण त्यांना पाठोंगळी घेऊन चालताना मुलाला खूप दम लागत होता. कोणीतरी विचारलं, पाठोंगळी का हो घेतलं? वयामुळे त्यांना चढवत नाही म्हणून. डोली करायची ना, नाहीतर कंडी करायची. अजूनही कंडीवाला हमाल मिळेल बघा एखादा. बघू का मी? दुसरा सहानुभूतीने म्हणाला. त्या मुलाने एका हातानं कपाळावरचा घाम पुसला. पाठीवरील वडिलांना सावरलं. शांतपणे म्हणाला, नको नको, पाठीवरच नेणार आहे मी त्यांना. आजवर माझ्या हातून काहीच सेवा घडली नाही त्यांची. ही सेवा घडली तर काही पुण्य तरी लावेल. एवढं बोलून दमून सावकाश पावलं टाकत टाकत शांतपणे पुढे चालू लागला. दयाळराव स्वामींना वाटलं, आपले वडील नाहीत, पण वडिलांच्या जागी असलेले सद्गुरू गोविंद स्वामी बरोबर आहेत ना. त्यांना असं पाठोंगळी घेऊन चढलो तर? शेजारी संथपणे चालणाऱ्या गोविंद स्वामींनी आपल्या शिष्याच्या मनातले भाव ओळखले आणि प्रसन्नपणे ते हसले. पाय वाटेवर एक वळण घेताच समोर केदारनाथच्या हिमाच्छादित शिखरांचं दर्शन झालं. केदारनाथांची ती चिन्मय मूर्ती पाहून दयाळराव स्वामी भक्तिभावाने श्रीरागातील पवित्र पावन स्वर रचनेत गायला लागले. जगत पावना पार्वतीशा दयाळा, नमस्ते जगत्कारणा विश्वपाळा, गुणातीत विश्वंभरा श्री परेशा, कृपाभो निधे पाहिमा पावकेशा. नमो चिद्विलासा, नमो विश्वभासा, नमो शुद्ध सन्मात्र कैलासवासा, नमो कोटी कंदर्प लावण्य कोशा, कृपांभो निधे पाहिमा पावकेशा. भयातीत कैवल्य दानी शिवारे, सदा चिंतता विघ्न कोटी निवारे, निराकारा निर्मत्सरा पार्वतीशा, कृपाभो निधे पाहिमाम पावकेशा. शेवटच्या टप्प्यात खडी चढण लागते. दयाळराव स्वामींनी गोविंद स्वामींचा हात धरून चढताना त्यांना अगदी सांभाळून नेलं. शेवटी 2 हिमनद्या लागल्या. त्या हिमनद्यांवर फार सांभाळून चालावं लागतं. पाय घसरला तर थेट दरीत कोसळण्याची शक्यता असते. काही ठिकाणी नदीवरचा बर्फाचा थर एवढा कठीण जमलेला नसतो आणि त्यामुळे माणसानं जर पाय टाकलाच तर तो थर फुटतोही आणि मनुष्याचा पाय सरळ आत जातो. हे सगळं ऐकताच दयाळराव स्वामींना आपल्या गुरूंची काळजी वाटायला लागली. त्यांनी गोविंद स्वामींना खांद्यावर घेऊन हिमनदी पार करायचा निर्णय घेतला. गोविंद स्वामी नको नको म्हणू लागले. तेव्हा दयाळराव स्वामींनी अक्षरशः जबरदस्तीनं त्यांना उचललं, खांद्यावर घेतलं आणि सावधपणे हिमनदी पार केली. आपल्या वडिलांना पाठीवर घेऊन केदारनाथचा चढ चढणाऱ्या मुलाला पाहून दयाळराव स्वामींच्या मनामध्ये गोविंद स्वामींना पाठोंगळी घेण्याची इच्छा निर्माण झाली होती. ती अशा रीतीने इथे पूर्ण झाली. शेवटी एकदाचा प्रवास संपला. रस्त्यावरचं शेवटचं वळण पार करताच एकदम समोर केदारनाथाचं मंदिर दिसायला लागलं. त्याच्या तिन्ही बाजूला बर्फाने आच्छादलेले डोंगर होते. भोवतालचं सुंदर निसर्ग सौंदर्य पाहताना दयाळराव स्वामींची पावलं रेंगाळली.
गोविंद स्वामी एका वयस्कर यतीवरांबरोबर बोलत चालले होते. दोघांची शांकर वेदांतावर चर्चा चालली होती. दयाळराव स्वामी रेंगाळलेले पाहून गोविंद स्वामी हसले आणि म्हणाले, आम्ही दोघे पुढे होतो. केदारनाथांच्या मंदिरात पायऱ्यांवर तुमची वाट पाहतो. गोविंद स्वामी आणि यतीवर मंदिराच्या दिशेने जात असताना मंदिराच्या वाटेवर एक लहानशी नदी लागली. यात्रेकरू पाण्याचे 4 थेंब मस्तकावर घेऊन डोळ्याला पुढे लावून पुढे जाताना दिसले. यतीवर म्हणाले, पाणी फारच थंड आहे. बर्फाचे खडे तरंगताना दिसतात. या पाण्यात स्नान करायला फार मोठं मनोबल पाहिजे. पाण्यात पाय टाकायलाही नको वाटतंय. आपणही प्रतिकात्मक स्नान केलेलंच बरं बाबा. दोघांनी पाण्याचे थेंब डोळ्याला लावले, पुढे चालायला लागले. दोघेही मंदिराच्या पायथ्याशी पोचले आणि दयाळराव स्वामींची वाट पाहत बसले. एवढा वेळ का बरं लागला दयाळराव स्वामींना? गोविंद स्वामी आता चिंतामग्न झाले. रस्त्यावर डोळे लावून यात्रेकरूंच्या गर्दीत दयाळराव स्वामी कुठे दिसतात का ते पाहू लागले. एवढ्यात यात्रेकरूंचा गलका ऐकू आला. कोणी योगी त्या नदीत स्नान करून ओले त्यानं देवदर्शनाला येत आहेत. लोक आदराने त्यांच्या पाया पडून नमस्कार करताना दिसत होते. यतीवर म्हणाले, नदीत स्नान करून असं ओले त्यांनी दर्शनाला यायचं म्हणजे मोठंच धाडस. मोठ्या योग्यांना ते शक्य होतं, इतरांना नाही. पण बोचरा वारा सुटला तर ज्येष्ठ योग्यांचं शरीरही टिकाव धरत नाही इथे. शीतबाधा होते आणि योगी खाली कोसळतात. काही योग्यांनी तर या प्रयत्नात वाटेतच देह ठेवल्याचेही सांगतात. कोण आहे हा योगी? कोण येतोय ओले त्यांनी? ते दयाळराव स्वामी तर नसतील? ही शंका मनात येताच गोविंद स्वामी हादरले. आवेगाने धावत सुटले. त्यांनी काही क्षणातच त्या योग्याला गाठलं आणि आणि खरोखरीच ते दयाळराव स्वामीच होते. गोविंद स्वामींचं हृदय भय व्याकुळ झालं. त्यांनी पडशीतून भरभर कोरडे कपडे काढले. दयाळराव स्वामींचे ओले कपडे तिथेच बदलायला लावून त्यांचं अंग गरम कपड्यांनी पूर्ण लपेटून टाकलं. काय हे नदी स्नान केलं ते केलं आणि ओले त्यांनी तसेच आलात? काय म्हणायचं? ते आवेगानं म्हणाले. पण दयाळराव स्वामी भावाविष्ट झाले होते. गोविंद स्वामींनी त्यांचा हात धरला. त्यांना सांभाळून मंदिराकडे घेऊन आले. दोघे पायऱ्या चढून वर आले. मंदिराच्या सभा मंडपात प्रवेश करताच समोर नंदीची मूर्ती दिसली. ती पाहताच दयाळराव स्वामी एकदम समाधीवस्थेत गेले. जागच्या जागी उभे राहिले, स्थिर, निश्चल, पुतळ्यासारखे. चैतन्याचं कोणतंही चिन्ह नाही. एक पाऊलही पुढे टाकता येईना. तो दिव्य आविर्भाव पाहून अनेक लोक भोवती गोळा झाले. चकित होऊन श्रद्धेने नमस्कार करू लागले. मंदिरात जाताना दयाळराव स्वामींनी मनाशी ठरवलं होतं, काही केल्या भावावस्था येऊ द्यायची नाही. उगीच लोकांची गडबड नको म्हणून. दयाळराव स्वामी आत गेले. त्या भागात मिळणारी छोटी निळी फुलं त्यांनी बरोबर घेतली होती. पूजा करून ती फुलं त्यांनी स्वयंभू लिंगावर भक्तिभावाने वाहिली आणि डोळे मिटले. ते भगवान केदारनाथांची आता भक्तिपूर्वक प्रार्थना करायला लागले. त्यांनी डोळे मिटले होते, तरीही त्यांना भगवान केदारनाथांचं स्वयंभू लिंग दिसत होतं. मंदिरात दर्शन घेणारे अनेक यात्रेकरू शिवस्तोत्र म्हणत होते. धर्म आणि संस्कृतीवर यवनांचं मोठं संकट आलंय. आमचा धर्म आणि संस्कृती टिकवून धरण्याचं सामर्थ्य आम्हाला द्या. दयाळराव स्वामी डोळे मिटून प्रार्थना करीत होते आणि त्यांना दिसलं केदारनाथांच्या मूर्तीच्या जागी शंकराचार्य स्वामी महाराज प्रत्यक्ष उभे आहेत. अपूर्व तेज प्रभामुखावर, प्रसन्न हास्य, भगवी वस्त्र, गळ्यात ताज्या कमळांचा हार, सर्वांगाला भस्म लावलेलं. दयाळराव स्वामींकडे पाहून शंकराचार्य स्वामी महाराज प्रसन्नपणे हसले. धीर गंभीरपणे पावलं टाकत पुढे आले. दयाळराव स्वामींसमोर उभे राहिले. आपल्या हातातलं श्रीफळ दयाळराव स्वामींच्या हातात प्रसाद म्हणून दिलं आणि आपल्या गळ्यातील कमळांचा हार स्वतःच्या हाताने दयाळराव स्वामींच्या गळ्यात घातला. पुन्हा प्रसन्नपणे हसून दोन्ही हातांनी आशीर्वादाची खूण करून शंकराचार्य स्वामी महाराज परत
धीर गंभीरपणे पावलं टाकत परत गेले. केदारनाथांच्या पिंडीत नाहीसे झाले. हे सगळं एका क्षणात झालं. दयार्णव स्वामी विस्मयचकित झाले. त्यांनी डोळे उघडले. खरोखरच त्यांच्या हातात श्रीफळ होतं आणि गळ्यात गळ्यात ताज्या कमळ फुलांचा हारही होता. सर्व हकीकत ऐकून गोविंद स्वामींचं हृदय अतीव आनंदाने भरून आलं. म्हणाले, आपली केदारनाथांची यात्रा सफल झाली. शंकराचार्य स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन आशीर्वाद दिले. गळ्यात विजय माळा घातली. प्रसाद म्हणून श्रीफळ दिलं. यापेक्षा आता आणखीन काय हवं? दुसऱ्या दिवशी केदारनाथ मंदिरांच्या महंतांनी बोलावलं होतं. महंत 85 वर्षाचे होते. पांढऱ्या शुभ्र जटा, छातीवर रुळणारी पांढरी शुभ्र दाढी, मुखमंडलावर ज्ञानाचं आणि तपस्येचं तेज, अनुभूतीची प्रभा साऱ्या व्यक्तिमत्वावर पसरलेली. त्यांनी गोविंद स्वामी आणि दयाळू स्वामींचं स्वागत केलं. गोविंद स्वामींनी शंकराचार्य स्वामी महाराजांचा दृष्टांत झाल्याचं सांगितलं तेव्हा ते गंभीर झाले आणि म्हणाले, आमची पूर्ण खात्री आहे, शंकराचार्य इथे वास्तव्य करून आहेत. परंपरा सांगते की शंकराचार्य केदारनाथांच्या लिंगामध्ये गुप्त झाले. नंतर त्यांचा देह कुणालाच दिसला नाही. कांची आणि तुंगभद्रा इथेही शंकराचार्यांची समाधी दाखवतात, पण तिथे केवळ स्मारक आहेत. शंकराचार्य इथेच आहेत. म्हणून तर अनेकांना इथे दृष्टांत होतात, दर्शन होतात, शंकराचार्यांचा प्रसाद मिळतो. आपल्याला तसा प्रसाद मिळालाय. गोविंद स्वामींनी विचारलं, केदारनाथांचं हे मंदिर शंकराचार्य स्वामी महाराजांनी स्थापन केलंय ना? होय, महंत बाबा म्हणाले. शंकराचार्यांनीच बद्रीनाथ आणि केदारनाथ इथे दोन्ही मंदिरं स्थापन केली. असं सांगतात की त्या काळी इथून बद्रीनाथला एक जवळचा रस्ता होता. रस्ता तसा खूप अवघड होता, पण जवळचा होता. सकाळी इथून निघालं की बद्रीनाथाचं दर्शन घेऊन संध्याकाळी परत इथेच यायचं. स्वतः शंकराचार्य तसे अनेक वेळा जाऊन पण आले आहेत. अलीकडे काही संन्याशांनी त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, पण ते बद्रीनाथलाही पोचले नाहीत आणि इकडेही परत आले नाहीत. इथून आणखीन थोडं वर गेलं तर कमळांनी भरलेली रमणीय सरोवरं आहेत. फारच सुंदर, पाहण्यासारखी आहेत. दयार्णव स्वामींना आठवलं, महाकवी कालिदासांना कमळांनी भरलेल्या सरोवरांचं विलक्षण प्रेम. कदाचित त्यांनी ही सरोवरं बघितली असतील, वेडावून गेले असतील आणि आपल्या महाकाव्यातून त्यांनी अशी सुरेख वर्णनं केली असतील. म्हणून तर ही वर्णनं वाचताना रसिक वेडावून जातात. दयार्णव स्वामींच्या मनःचक्षूंसमोर ती रमणीय सरोवर उभी राहिली. वाटलं पाहायलाच हवीत ती सरोवर. महंत बाबा म्हणू लागले, आयुष्याच्या अखेरीस पांडव आणि द्रौपदी हिमालयात आले होते. एक एक पांडव देह ठेवत गेले. द्रौपदी आणि 4 भावांनी देह ठेवल्यावर धर्मराज आणि त्यांचा कुत्रा इथपर्यंत आले होते. इथून ते पुढे स्वर्गात गेले. थोडं वर ती जागा दाखवतात, जेथून ते स्वर्गात गेले. दयार्णव स्वामींच्या मनामध्ये सत्यप्रिय आणि धर्मशील युधिष्ठिरांबद्दल अतीव प्रेम. जीवनाच्या अखेरच्या क्षणी धर्मराजांचे चरण जिथे लागले, ती जागा प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला ते अगदी आतुर झाले होते. महंत बाबा म्हणाले, या दिवसात वर चढणं फार धोक्याचं आहे. नुकताच हिवाळा संपलाय, आता उन्हं पडायला लागलीये. त्यामुळे जागोजागी बर्फाच्या दरडी अचानक कोसळतात. आपण इथूनच परत जावं हेच उत्तम. त्याप्रमाणे गोविंद स्वामींनी परतायचा निर्णय घेतला. श्रीराम समर्थ. श्रीराम.